नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आशा करतो की आपण आनंदात असाल, खुश असाल आणि आपण या एका जर्नीमध्ये सोबत आहोत. ती जर्नी म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टच्या व्यवसायाची जर्नी. या जर्नीमध्ये बरेच लोक आपापल्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आहेत, की जसं काही लोकांनी जस्ट आता व्यवसाय चालू करायचा निर्णय घेतला आहे, तर काही लोकांनी डॉक्युमेंटची प्रोसेस सुरुवात केलेली आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट या बिझनेसशी रिलेटेड. तर काही लोकांचं प्रॉडक्ट सिलेक्ट झालेलं आहे, तर काही लोक ऑलरेडी एक्सपोर्टची ॲक्टिव्हिटी जस्ट चालू केलेली असेल. तर अशा वेगवेगळ्या टप्प्यावर आपण सर्वजण आहोत. परंतु आपलं प्रॉडक्ट किंवा आपला व्यवसाय आपल्याला ज्या स्टेजला न्यायचं आहे, अजूनही ती स्टेज खूप पुढे आहे. आणि पर्सनली मी तुषार देशमुख मागच्या 3 वर्षापासून या ॲग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये मी काम करतो आहे. आणि आम्हाला असं लक्षात आलं की ही जी जर्नीमध्ये खूप साऱ्या चॅलेंजेस आपल्याला फेस करावं लागतात. बेसिकली नवीन लोकांसाठी व्यवसाय कुठलाही असेल तर आपल्यासाठी सुरुवातीला तो नवीन असतो, म्हणून आपल्याला चॅलेंजेस फेस करावं लागतात. याच आधारावरती आम्ही एक्सपोर्ट हे स्क्रीनवरती किंवा गुगलवरती व्हिडिओ आपण बघून ही ॲक्टिव्हिटी करण्यासारखी नाही आहे, तर प्रॅक्टिकली आपल्याला ग्राउंडवरती काम करावं लागतं. आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही मागच्या 2 महिन्यात अभ्यास दौरे आयोजित केले. या अभ्यास दौऱ्यांतर्गत वेगवेगळ्या एक्सपोर्टशी रिलेटेड ज्या काही ॲक्टिव्हिटी चालतात त्या क्षेत्रांना आपण क्षेत्रभेटी दिल्यात. जसं की ICD असेल नाशिक या ठिकाणी, इनलँड कंटेनर डेपो, तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात कस्टम क्लिअरन्स कसं चालतं हे आपण बघितलं. कस्टम ऑफिसर्सशी आम्ही बोललो आणि त्यांच्या मार्गदर्शनातनं एक लक्षात आलं की एक्सपोर्टमध्ये आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये, जेणेकरून आपण आणि आपला व्यवसाय अडचणीत येईल हे प्रकर्षाने जाणवलं. भारतातली सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार म्हणून सह्याद्री फार्म आपल्या सर्वांना माहिती असेल, तर सह्याद्री फार्मला आम्ही व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी युरोपियन कंट्रींसाठी कशा पद्धतीने पॅरामीटर्स आहेत आणि पॅक हाऊसमध्ये कोणकोणत्या प्रॉपर प्रॅक्टिसेस चालतात, या सर्व प्रत्यक्षात बघण्याचा अनुभव माझ्यासोबत जवळपास 35 लोकांनी तो घेतला, जे आपले एक्सपोर्टच्या ग्रुपमधले होते. तर यानंतरही आम्ही मुंबईला JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, तर हे भारतातलं सर्वात मोठं पोर्ट आहे की त्या ठिकाणी कार्गो हँडलिंग कसं असेल, कस्टम क्लिअरन्स कसं असेल, कार्गो व्हेसलवरती कसं शिफ्ट होतं, ह्या सर्व गोष्टी प्रॅक्टिकली बघितल्या. आणि ते बघितल्यावर लक्षात आलं की ह्या व्यवसायाचा आवाका किती मोठा आहे आणि आपण ह्या व्यवसायात काम का केलं पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना APMC मार्केट वाशीचं असेल, त्या ठिकाणी एक्सपोर्टर लोकांना भेटणं, APEDA असेल, पणन महामंडळाचं एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर असेल, स्पाइस बोर्ड असेल, अशा खूप साऱ्या EPC आहेत, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, की जे आपल्याला मदत करतात एक्सपोर्ट प्रमोट करण्यासाठी, एक्सपोर्ट करण्यासाठी. तर यांची आपण मदत घेतो. आणि हे सगळं बघितल्यावर तरीसुद्धा आपलं जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट आपण अजूनही त्या लेवलला आपल्या बायरसोबत आपण पोहोचवलेलं नाही. मॅक्सिमम आपण ऑनलाईन आपण संपर्क करतो, ईमेलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून, तर आपलं प्रॉडक्ट इथपर्यंत पोहोचतं. परंतु याही पलीकडे जाऊन आपल्यासाठी एक मी सरप्राईज आणलेली आहे. आणि ती सरप्राईज म्हणजे पुढच्या महिन्यात 24 ते 26 सप्टेंबरला दुबईला एक इंटरनॅशनल एक्झिबिशन होतं आहे, गल्फ फूड ग्रीन म्हणून. तर या एक्झिबिशनला आम्ही व्हिजिट करत आहोत. या एक्झिबिशनमध्ये 80पेक्षा जास्त वेगवेगळ्या देशातले लोक त्या ठिकाणी येणार आहेत. काही युरोपियन कंट्री, अमेरिकन कंट्रीतले, मिडल ईस्टमधले काही लोक त्या ठिकाणी येणार आहेत. आणि या एक्झिबिशनमध्ये प्रत्यक्षात आपण त्या बायर्सला भेटू शकतो. आपण आपला प्रॉडक्ट त्यांना डेमो दाखवू शकतो, त्यांना सॅम्पल देऊ शकतो आणि आपली डील त्या ठिकाणी प्रत्यक्षात क्लोज होण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत. कारण की ज्यावेळेस मी सुरुवातीला व्यवसाय चालू केला तर मी ह्या वेळेने गेलो आणि तो एक कॉन्फिडन्स येतो आपल्या बायर्सला आणि आपल्यालाही येतो. त्या पद्धतीने आपण हे काम करू शकतो. तर येत्या 24 ते 26 हे 3 दिवस एक्झिबिशन आहे आणि 3 दिवस आपण ऑब्व्हियसली दुबईला गेलो आहे तर आपण एक्सप्लोअर तर करणार, दुबई फिरणार. तर 6 दिवसाचा आम्ही स्टडी टूर प्लस एक्झिबिशन अशा पद्धतीने एक अरेंजमेंट करतो आहे. जर आपण या एक्झिबिशनमध्ये सामील होऊ इच्छितात तर नक्कीच खाली दिलेल्या जी लिंक आहे त्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि आमच्याशी संपर्क करा. नक्कीच आपण आपला व्यवसाय या
एक्झिबिशनच्या माध्यमातून आणि इंटरनॅशनल स्टडी टूरच्या माध्यमातून नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतो. धन्यवाद.